धन्यवाद दत्ता सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आयोजित श्री राजू रोडे सरांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा ईशान चषक 2024 2 दिवसीय स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा सामना आपल्या समोर आलाय. डावरी विपक्ष सोनावडे. सोनावडे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि डावरी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. 2 आघाडीचे फलंदाज कर्णधार उदय खांडेकर यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि षटक क्रमांक 1 साठी नितीन कुंभार. रतन पहिला चेंडू, चांगला स्क्वेअर कट फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. पंचांचा इशारा, पहिल्याच चेंडूवर चौकार. रतन यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार खेळलाय. संघाचं खातं उघडलंय चौकार आणि रतन यांचं देखील खातं उघडलं जात आहे. चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला क्रिकेटचा. एक देखणा फटका. नितीन एक उंचपुरा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. या गोलंदाजाकडे कौशल्य समरिंग चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा 22 एक धाव. चेंडू फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून घोषांकी क्षेत्रामध्ये जात असताना आपण पाहतोय. यष्टांच्या मागे महेश. नितीन कुंभार एक चांगला गोलंदाज आहेत. चांगल्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. एक उंचपुरा गोलंदाज आणि आज जर पाहिलं तर उद्घाटन सामन्यासाठी देखील ते उपस्थित होते. पुढे टाकलेला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळाला. चांगला पंच, चेंडूला फेकून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खणखणीत ईशान चषक षटकार. रतन काय सुरेख फटका पाहायला मिळाला. ज्या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि ज्या प्रकारचा आवाज आला, 6 धावांची मोहर उमटवणारा फटका. संघाची धावसंख्या 11. चांगला फटका पाहायला मिळाला. दोन्ही फटके आत्मविश्वास पूर्ण पाहायला मिळाले रतन यांच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, निर्धाव चेंडूची सांगता होते. आता उत्तर दिलं जात आहे षटकाराचं. नितीन यांनी एक आखूड टप्प्याचा उसळता चेंडू, तिकट मारा पाहायला मिळाला. ज्यावेळेला कोणत्याही वेगवान गोलंदाजावर आक्रमण होतं त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर येणं अपेक्षित, तेच पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट पूल केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू 6 धावांसाठी. ईशान चषक षटकार. रतन यांच्या बॅटमधून दर्जेदार फटका पाहायला मिळाला. या सामन्यातील दुसरा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर केला आणि काय शॉर्ट पूल पाहायला मिळाला. अशा प्रकारचे फटके हिटमॅनची आठवण करून देणारे ठरतात. रतन यांनी 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 16 धावा. संघाची धावसंख्या 17. शेवटचा चेंडू. नितीन यांचा शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. Yes, it is a white ball. एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या टीम डावरी 18. शेवटचा चेंडू हलक्याने खेळलाय. झेलची संधी असेल परंतु निर्जन स्थळी चेंडू पडलाय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली फलंदाज रतन यांनी. संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 19. अचानक बनपुरी विपक्ष कुंभारवाडी बॉईज. लक्ष द्या, हा तुम्हाला फर्स्ट ऑफिशियल कॉल असेल. अचानक बनपुरी विपक्ष कुंभारवाडी बॉईज आपण तयार राहायचंय. पहिल्याच षटकामध्ये नितीन यांच्यावर आक्रमण झालं. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या 19. ओमकार पाटील सर आज सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये
आणि या पाटील आवडगावचे सुपुत्र त्यांच्या माध्यमातून चांगलं असं गुणलेखन आणि योग्य अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. षटक क्रमांक 2 साठी मंगेश. फलंदाज रतन यांनी पहिल्या षटकात आक्रमण केलं. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला. वैयक्तिक 6 चेंडू 17 धावांवर नाबाद खेळ करत असताना रतन नॉन स्ट्राईकला राजू अद्याप एकही चेंडू खेळले नाहीयेत. मंगेशचा पहिला चेंडू वेगवान प्रकारचा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावर 20. आज सकाळच्या सत्रामध्ये भवानीनगर सळवे संघाने 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चांगला खेळ राहिला भवानीनगर सळवेचा आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. मंगेशचा हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत नितीन वेगवान चेंडूवर आलेत. तत्पूर्वी किरण चेंडू फील्ड केला. धावचीची संधी असेल. फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली. पंचांचा इशारा 1 शॉट. ज्यावेळेला तुम्ही या वेगवान धावा घेता त्यावेळेला तुम्हाला खेळपट्टीवर अगदी योग्यरित्या धावावं लागतं. तेच चूक घडत असताना फलंदाज रतन आणि राजू यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 21. मंगेशचा चेंडू पुढे टाकलाय. खोदून काढलाय. मिड ऑफ आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. धावचीची संधी. उदय खांडेकर इन ऍक्शन आपण पाहिलं. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. चित्याच्या चपळाईने 1 धाव पूर्ण करत असताना फलंदाज रतन राजू संघाची धावसंख्या 22. 8 चेंडूच्या अखेर राजू यांना मात्र पहिला चेंडू खेळण्याची संधी प्राप्त होईल. याआधी रतन यांनी 8 चेंडूमध्ये नाबाद 19 धावा केल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं रतन यांच्या माध्यमातून. राजू पहिला चेंडू खेळत असताना समोर गोलंदाजी आहेत मंगेश. राजू पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत किरण. त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल. राजू यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी ईशान चषक षटकार. राजू पहिला चेंडू खेळत असताना आपण पाहिलं त्यांचा साथीदार नितीन रतन पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला होता आणि राजू आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू अक्षरशः लपेटला. संघाची धावसंख्या धावफलकावर 28. पुढे टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज मंगेश. आता मात्र मंगेश पुनरागमन करत असताना आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळता येणं गरजेचं असतं. अद्याप 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28. अक्रॉस द बॅटने दिशा दिली. स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये 1 धाव. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या एका धावेने संघाची धावसंख्या 29. राजू नाबाद 7. रतन 8 चेंडू 19. चांगली फलंदाजी राहिली. आघाडीला दोन्ही फलंदाज आल्यात आणि या पहिल्याच सामन्यात मात्र मनसुबा स्पष्ट केलाय. आक्रमक पवित्रा धारण केलाय. मंगेशचा हा चेंडू पुढे टाकलाय. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत तर चेंडू खाली झेलची संधी असेल. कोणती चूक करणार नाहीयेत. रवी टिपलाय झेल आणि ते संपेल मात्र रतन यांचा खेळ. फलंदाज बाद. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण. आणि या ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. चेंडू खूप काळ हवेत होता आणि रवी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. आणि कौतुक करेन मी कॅमेरामॅन नीरज म्हात्रे यांचं. ओमसाई एमटीसी याच कारणामुळे ओमसाई एमटीसीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. कारण कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपण्यामध्ये असणारा सर्व कॅमेरामॅनचा हातखंडा ओमसाई एमटीसीची जमेची बाबा आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 29. रतन बाद झाले 19 धावांवर. 2 षटकांची सांगता. इनॅट नंबर 3 दशरथ आलेत. अचानक बनपोरी कुंभारवाडी बॉईज तयार राहायचंय प्लीज. हा तुम्हाला दुसरा कॉल आहे. या सामन्याच्या पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. गणेशचा हा चेंडू पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिला. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी
ईशान चषक राजू ब्रँडेड षटकार. राजू यांनी मात्र आता हात खोलायला सुरुवात केली आहे, कारण अंतिम षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या धावफलकावर 36. राजू वैयक्तिक नाबाद 4 चेंडू 13 धावांवर खेळत असताना आपला साथीदार रतन बाद झाल्यानंतर मात्र राजू आता सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना नाबाद 13 धावांवर खेळत असताना गणेशचा हा चेंडू आपटलाय. चेंडू जाईल अतिरिक्त स्वरूपात वाईट +1 या 2 धावा. अशा धावांवर तुम्हाला रोख ठेवावा लागेल, अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण दुसऱ्या डावात तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि किती लक्ष सेट असेल समोर त्याचा देखील तुम्हाला विचार करायचा असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर होते 38 ला 1. अद्याप या डावातील 4 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि या 4 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम. उजव्या एसटी बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू. त्याच दरम्यान कृष्णा मराठे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर. ईशान चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. फुटवर्कचा वापर करत असताना परंतु शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, पंच कळवत आहेत हा अतिरिक्त चेंडू, अवांतर चेंडू असेल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 40. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज गणेश यांच्यावर. तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. राजू यांच्या बॅट मधून या डावातील तिसरा ईशान चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जात असताना आपण पाहतोय 46. अकूट टप्प्याचा चेंडू अर्ध्या विकेटवरती हाताळला होता आणि अशा फलंदाजाला तुम्ही असे चेंडू हाताळू शकत नाही. चूक झाली आहे आणि नक्कीच चुकीचा भुर्दंड 6 धावांमध्ये ठोकलाय राजू यांनी. आता बॅटने फ्लिक करायचा प्रयत्न अपील केली आहे, परंतु पंचांना अपील मध्ये कोणताही स्वारस्य नाहीये. लेग बाई स्वरूपात 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 47. अच्छा, दिवसभरात सांघिक अर्धशतक येईल का टीम डावरी संघाच्या माध्यमातून? गणेश हाफ ट्रॅकर चेंडू होता, टॅप केलाय मिडॉन 30 सर्कलच्या आतमध्ये. मंगेश चेंडूवर वेगाने आल्यात. 1 धाव पूर्ण केली जाईल अगदी सहजरित्या. या एका धावेने संघाची धावसंख्या 48. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. सांघिक अर्धशतक झळकावण्यासाठी 2 धावांची गरज आणि हा आजच्या दिवसातील एक विक्रम. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. गणेश यांचं तिसरं षटक संपन्न झालंय. 3 षटकाखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना डावरी संघ 48 आणि 49 धावांचं लक्ष असेल टीम सोनावडे. 49 रन्स टू विन इन 18 बॉल्स टीम सोनावडे. त्याच दरम्यान कृष्णा मराठे साहेब यांचा शुभ सन्मान सुनील सागावकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि त्याच परंपरेप्रमाणे कृष्णा मराठे साहेबांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. त्याच दरम्यान अक्षय पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सुनील आळेकर साहेब आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. चला या दोन्ही संघ अचानक बनपुरी विपक्ष कुंभारवाडी बॉईज
अचानक बनपुरी, कुंभारवाडी बॉईज संघाचे कर्णधार आलेले आहेत. विनंती असेल अचानक बनपुरी प्लीज या. येस सुनील सागावकर साहेब आपले शुभास्ते नाणेफेक केली जाईल या. एका बाजूला अमित, एका बाजूला अजित. अर्थातच कुंभारवाडी बॉईज विपक्ष अचानक बनपुरी. अ गटातील हा साखळी गटातील शेवटचा सामना. अचानक बनपुरी कॉल करेल स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय, काटा आलाय. नक्कीच मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? गोलंदाजी. 3 षटकांची लढत. यावर्षी संघाची तयारी कशी राहिली? संघाची तयारी थोडी अप अँड डाऊन राहिले, पण यावेळेस आम्ही नक्की कमबॅक करू. थोडंसं कॉम्बिनेशन बसत नव्हतं टीमचं, पण आता चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ईशान चषक 2024 आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रथमतः राजू रोडे सरांना अचानक बनपुरी टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आयोजन म्हटल्यानंतर पाटण तालुक्याचं आयोजन नेहमी चांगलं असतं, एकदम प्रॉपर आयोजन असतात. आयोजन अतिशय सुंदर आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फलंदाजी करायची कितपत मजल माराल? 30च्या वर तरी, म्हणजे 36 रनात तरी मजल मारायचं ट्राय करणार आम्ही. आणि ह्या वर्षी संघाची कामगिरी कशी राहिली आपली? लास्ट इनिंग पासून आमची संघाची कामगिरी थोडी चांगली राहिली, कारण आतापर्यंत थोडे बॅटमन नाही तर बॉलरची कमी असल्यामुळे खराब होत होती. सो आमची लास्ट मॅच पासून थोडी इनिंग चांगलं झालं. आणि ईशान चषक 2024 स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा तर चांगली आहे, बघूया आता खेळून कसं होतं. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अचानक 11 बनपुरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. धन्यवाद. चला संदीपजी कुंभार, सचिनजी कुंभार, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. 49 धावांचं टार्गेट आहे. सोनावडे संघाला 49 धावांचं टार्गेट. पहिलाच बॉल अक्षरशः खोदून काढलाय. पडलो तरी आज मात्र आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट प्रत्येकाला द्यायची आहे, हे स्वप्न घेऊन प्रत्येक जण आज या मैदानामध्ये उतरलाय. खरं तर आजचा शनिवारचा दिवस आहे. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप उमटवायची आहे. क्रिकेटच्या नावाचा, क्रिकेटमध्ये आपल्या स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उदय कांडेकर यांच्यासाठी फुल टॉस बॉल. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉलवर आले. त्यांच्याही बॉल पुढे, बॉल सीमारेषा पार. मिळेल 4 धावा चौकार. आज प्रत्येकाला प्रयत्न करावा लागेल, धावावं लागेल आणि गरजेपेक्षा कधी कधी जास्तही धावावं लागेल, कारण टार्गेट समोर खरं तर 49 धावांचं ते तुम्हाला डिपेंड करायचं आहे. खरं तर महागडं आव्हान जरूर असेल, परंतु उदय खांडेकर मी मागच्या मॅचमध्ये जेव्हा होतं तेव्हा अक्षरशः बरसले होते उदय खांडेकर. त्यामुळे नक्कीच हा स्कोर देखील चेस करण्याची क्षमता असलेली ही टीम आपण पाहतो, सोनावडे टीम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डावरी संघाच्या माध्यमातून अमोल पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल. यावेळेला आपण पाहू शकतो काऊ करण्याच्या दिशेनं बॉल 1 बाउंस सीमारेषा पार. ओव्हर द रोप. 4 धावा. आणखीन 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. बॅक टू बॅक 2 आलेले चौकार या ठिकाणी. या धावांची गती आता आस्किंग रन रेट कमी कर. आस्किंग रन रेट कमी करण्याचा प्रयत्न.
हा फुलटॉस बॉल मिडविकेटच्या दिशेनं मारला होता आणि त्याला समय सूचकता दाखवली फिल्डरने आणि नक्कीच 5 धावा कॅच जरी नसली मिळाली तरी या 5 धावा जरूर रोखल्या गेल्यात या खेळाडूच्या माध्यमातून आणि अप्रतिम या ठिकाणी एफर्ट्स पाहायला मिळाले. तिसऱ्या अंपायरची मागणी पंचांच्या माध्यमातून. यस थर्ड अंपायर, दूध का दूध पाणी का पाणी, निर्णय तुमच्यापर्यंत येईल. अगदी MTC लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सुरेख निर्णय या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पाहू शकताय तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी बॉल डीप स्क्वेअर लेगला अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि पंचांचा इशारा आलाय. खरं तर हा षटकार आहे का हे शोधायचं आहे. आता MTC लाईव्ह त्यासाठी पूर्णपणे आपली टेक्निकल टीम या ठिकाणी अक्षय मात्रे काम करत असताना या ठिकाणी पाहू शकतो आपण. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय घडलंय या मॅच मध्ये. पाय बघितलेला बॉल पाय पट्टी होता सिंगल रन ओनली. हा षटकार नाहीये. टेक्निकल टीम कडे खरं तर हा निर्णय पोहोचवला होता. उदय खांडेकर यांना विश्वास होता की हा षटकार जाऊ शकत होता. फुलटॉस बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु एलिमिनेशन थोडंसं डिस्टन्स कव्हर केलं असतं तर नक्की हा षटकार आणि त्यांच्या टीमला देखील खरं तर गरज आहे सोनावडे टीमला. परंतु या ठिकाणी 1 धाव मात्र स्कोर कार्डवर प्राप्त होईल. पुन्हा एकदा गोलंदाज जावरी टीमचा तयार राहील. मेंटेडरी पॉवर प्लेचं षटक आहे, बंधनाचं षटक आहे. त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना मंगेश आता आपण पाहू शकताय यावेळी मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवले. यावेळी कव्हरच्या दिशेनं बॉलला 1 बाउन्स सीमारेषा पार, आणखीन दर्जेदार चौकार. अशा प्रकारच्या चौकारांची खरं तर सोनावडे टीमला गरज आहे. षटकार जर येत नसेल तर चौकार देखील चालू शकतील, कारण या 4 धावांनी आपण पाहू शकता स्कोर कार्डवर आता 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मंगेश पुन्हा एकदा तयार. लेक्सिकला सोडून जाणारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि एक सिंगलने स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे संघासाठी. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहू शकतो लेक्सिकला सोडून जाणारा बॉल खरं तर एकदा केली की चूक म्हटली जाते, परंतु डबल 2दा ती चूक केली तर ती घोड चूक ठरू शकते आपल्या टीमसाठी, कुठे टीमसाठी. पुनरागमन करावं लागेल गोलंदाजाला आणि मंगेश या ठिकाणी तयार आहे मात्र खरपूस समाचार घेण्यासाठी. पुन्हा एकदा फुलरलेचा बॉल मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि सुरेख झेल त्याने देखील या ठिकाणी संपादित केलाय. एका विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय या ठिकाणी सोनावडे टीमला. मंगेश बॅक टू डगआउट. ही ओपनिंग जोडी आहे, ओपनिंग पेअर, परंतु यानंतर आपण पाहू शकता मैदानावर आपण पाहिलं त्यांच्या डगआउट मध्ये जर पाहिलं तर नितीन देखील आहेत, परंतु इनॅट नंबर 3 वर कोण येईल ते पाहणं मात्र या ठिकाणी रंजक ठरेल. कारण सोनावडे टीम देखील आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाजाचा भरणा असलेली ही टीम सध्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते खेळताना. परंतु महेश यांना 5 रन केले. पहिली विकेट, पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त झाली. ओपनिंग पेअर फोडण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज प्रथम क्रमांकाचा अमोल आणि त्याला मिळते एक सफलता. त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 34 धावा. 17 सरासरीनं प्रत्येक ओव्हर मध्ये मार्गक्रमण करायचं आहे. उदय खांडेकर यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांनी दाखवली वारंवार. आज देखील पुन्हा एकदा ती क्षमता, आपल्या मनगटातील ताकद त्यांना दाखवावी लागेल. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज मैदानामध्ये. बॉलर नेम आकाश. आकाशच्या पहिल्याच बॉलवर आसमान दाखवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाली चूक आणि इथे चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेगला चौकार. या चौकारानंतर आपण पाहू शकता काही चुका होत आहेत कुठे टीमच्या माध्यमातून, त्या रोखाव्या लागतील. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्हाला प्रत्येकाला आपलं योग्य कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, योगदान द्यावं लागेल. आणि उदय खांडेकर यांच्यासारख्या खेळाडूला जर जीवदान मिळालं तर आणखीनच त्रासदायक होऊ शकतं. जखमेवर मीठ चोळला जाऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
जोरकस मारण्याचा प्रयत्न, घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, तिथे मात्र एक सिंगल फक्त प्राप्त होईल आणि या सिंगल नंतर स्कोर कार्डवर आपण पाहिलं 20 धावा स्कोर कार्डवर लागलेत. बॉल पाठवायचंय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकतात. खर तर नेरळ या ठिकाणावरून, नेरळ हे ठिकाण म्हटलं की प्रत्येकाला माथेरानची आठवण येते. या महाराष्ट्रातील हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरानच्या जवळ असले पायथ्याशी असलेले नेरळ या निसर्गरम्य ठिकाणावरून हरेश सर आणि संदीप सर या ठिकाणी पंचांची भूमिका साकारायला आज या नवी मुंबईच्या ऐरोलीच्या मैदानावर या ठिकाणी सज्ज आहेत. या ठिकाणी फक्त टॅप केला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल बाहेर जाईल आणि त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फॉर्मलिंग झाला आणि तोपर्यंत 2 धावांसाठी प्रयत्न यशस्वी राहिलाय. आता धावा कशा का होईना, सोनावडे टीमला धावा अतिशय गरजेच्या आहेत. ही मातब्बर जोडी आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यांच्यावर विश्वास सोनावडे टीमचा टिकून जरूर आहे. उदय कांडेकर यांच्याकडे भरपूर क्षमता आहे आणि त्यांनी वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल डिस्टन्स कुठेतरी कमी कव्हर झालाय. परंतु यावेळेला थांबणार नाही. यावेळी मात्र आपण पाहिलंय बॉलला पाठवून दिलाय कौकर्णाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, उत्तुंग हाय अँड हँडसम उदय कांडेकर यांच्या बॅट मधून आलेला ईशान चषक षटकार. हीच ती खासियत आम्ही सांगितली होती. उदय कांडेकर यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे आणि आता या स्कोर 28 स्कोर कार्डवर लागल्यात. मार्गक्रमण करत असताना 49 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठायचा आहे आणि या पल्ल्याचा पाठलाग करत असताना अप्रतिम भूमिकेमध्ये, परंतु इथे संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, काय घडेल. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. तुतुमय दोघांमध्ये झाली कॉलिंग थोडस खराब. ऍडव्हान्टेज मिळालाय या ठिकाणी सोनावडे टीमला. जीवदान मिळालंय उदय कांडेकर यांना आणि हा जीवदान आपण पाहिलं तर खूप महागडा ठरू शकतो, कारण एक जीवदान डीप स्क्वेअर लेगला उदय कांडेकर यांना प्राप्त झाला होता आणि त्यानंतर उदय कांडेकर यांनी ठोकला एक षटकार. 3 चौकार 1 षटकार आणि हा दुसरा षटकार येईल का क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे पुन्हा एकदा घोड चूक म्हणावी लागेल डावरी टीमच्या माध्यमातून, कारण 2 बॉलवर आल्या 2 जीवदान उदय कांडेकर यांना आणि ते देखील स्वतः सरप्राईज आहेत की काय घडतंय या मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवर नाराज देखील आहेत, कारण हा डिस्टन्स कव्हर करायचा होता त्यांना आणि तो कव्हर झाला नाही, परंतु जीवदान 3 प्राप्त झालेत उदय कांडेकर यांना. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांमध्ये धावा स्कोर कार्डवर लागल्यात 31 आणि 6 बॉल मध्ये आता करायचे आहेत 18. 3 षटकारांचा खेळ. काय घडेल या मॅच मध्ये, बसेल का बॅट्समन दोघांचा मेळ, काय होईल या मैदानाच्या आतमध्ये, काय घडेल. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट, कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला 31. 31 स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता करायच्या 6 मध्ये 18 धावा. उदय कांडेकर वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह बॅट्समन फ्रॉम धनावडे टीम इज ऑन स्ट्राईक नाव. तो देखील स्ट्राईकला आहे. सलामीवीर फलंदाज. शेवटचं षटक, पहिलाच बॉल, बॅटच्या स्टिकर एंडला लागलेला फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय धावत, तोपर्यंत बॉलला अडवलं. एक सिंगलने फक्त या ठिकाणी स्कोर कार्डवर ऍड होईल. 32 लागले धावा स्कोर कार्डवर. 17 करायचे. येणारे बॉल 5. कौशल्यपणाला लावावे लागेल गोलंदाजांना, कारण 17 करायचे आहेत आणि ही क्षमता राखतायत सोनावडे टीम 17 चेस करण्याचा, परंतु डिफेंड करावं लागेल. इथे मात्र फटका बघा मिड विकेटला, किती डिस्टन्स कव्हर कर. आणखीन एक चूक झाली या इनिंग मध्ये. तब्बल 4 कॅचेस ड्रॉप झालेत. कॅचेस विन मॅचेस क्रिकेटमध्ये उगीच म्हटलं जात नाही आणि 4थं जीवदान या ठिकाणी प्राप्त झालंय आणि आता करायचे 4 बॉल मध्ये 17 धावा, 16 धावा. 4-16 काय घडेल या मॅच निर्णय. प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली. प्रत्येक जण अगदी डोळ्यामध्ये तेल घालून या मॅच कडे पाहतोय. 4 मध्ये करायचे 16. 4 चौकार
इथे मात्र सरळ पट्ट्याने बॉलला फेकून दिलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेटून 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द रोप, 4 धावांसाठी चौकार. उदय कांडेकर यांची बॅट आता तळपली, 4 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय उदय कांडेकर यांच्या बॅट मधून आणि संघाला आकार प्राप्त झालाय. आता 3 बॉल आणि 3 मध्ये करायचे आहेत 12, 1 चौकार तर आलाय, अजून 3 चौकार की 2 षटकार, काय समीकरण असेल या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक जण आता त्याच विश्वासानं पाहायला लागलाय आणि विश्वास सार्थकी ठरवलाय उदय खांडेकर यांनी आपल्या टीमचा, सोनावडे टीमचा. पुन्हा एकदा गोलंदाज सय्याद, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र तो बॉलवर येईल तोपर्यंत फक्त 1 सिंगल. इथून पुनरागमन केलं गोलंदाजानं आणि इथे पुनरागमन केलंय डावरी टीमनं. डिफेंड करणं कशा पद्धतीनं करायचं, टीट फॉर टॅट, जशा तशा कशी प्रत्युत्तर द्यायचं डावरी टीमला देखील माहिती आहे आणि त्यांनी दिलाय या बॉलवर. आता काय घडेल, मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. 2 मध्ये करायचे 11 धावा, कंपल्सरी चेसिंग आपला असोसिएशनचा निर्णय. हा बॉल खूप महत्वपूर्ण असेल, इथे दूध का दूध पाणी का पाणी होईल या मॅच मधला. फटका चांगला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. या मॅच मध्ये निर्विवादपणे वर्चस्व गाजवण्यासाठी तयार राहील डावरी टीम. अप्रतिम पुनरागमन केलंय, हातातून निसटून जात होती मॅच. खरं तर शेवटच्या गोलंदाजानं या ठिकाणी करामत केलंय राजू. आता 1 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. थोडस कठीण आहे आव्हान, क्रिकेटमध्ये काही घडू शकतात. नितीन आहेत, हे देखील आक्रमक फलंदाज. नितीन सातत्याने आपण पाहिले याच मैदानावर. खरं तर पाटण तालुक्याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली. ते नितीन आलेत आता स्ट्राईकला, परंतु 1 बॉल 11ची गरज, आवाक्याच्या बाहेर. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलवर येईल आणि फक्त आता या ठिकाणी आपण पाहू शकतोय औपचारिकता शिल्लक राहिली होती. शेवटच्या फटक्यावर या ठिकाणी आपण पाहतोय डावरी टीम या ठिकाणी विजयी संपादित केले. डावरी टीम आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप चांगला स्ट्रगल या ठिकाणी, खूप चांगली फाईट